स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नम ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चौथा अध्याय ज्ञान योग करतोय। आता यात बघूया आपल्याला अर्जुन कुठले प्रश्न विचारतोय आणि कृष्ण काय म्हणतोय। प्रथम ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय त्या श्री श्री राधा गोविंदांना इकडनंच आपण सगळे नमस्कार करूया। किती छान दिसतायत ना। हो ना। त्याचप्रमाणे कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दात गीता लिहून ठेवली, इस्कॉन मंदिरांची स्थापना केली, त्यांनी जर हे सगळं आपल्यासाठी केलं नसतं तर हा उपक्रम घडला नसता। म्हणून आपण त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेऊया आणि मग गीतेचा अभ्यास चालू करूया। श्रील प्रभुपाद की जय। त्याचप्रमाणे प्रेमा माताजी आणि नामानिष्ठ प्रभूजींनी या सर्व स्लाइड्स तयार केल्या। प्रेमा माताजींनी त्यांना मदत केली, मला ट्रेनिंग दिलं, तर त्या दोघांना मी इकडनं वंदन करते। त्याचप्रमाणे माझ्या ज्या सगळ्या को-होस्ट आहेत आणि सर्व जे कोण आहेत ज्यांनी मला मदत केली, माझ्या बरोबर त्या क्लासमध्ये असतात, येतात गीता महात्म्य किंवा कीर्तन म्हणायला, त्या सर्वांना माझा धन्यवाद आणि प्रणाम। आता आपण बघितलं काल अर्जुन गोंधळलेला होता आणि त्याला युद्ध करायचं नव्हतं, म्हणून तो सबबी सांगतोय आणि कृष्णाला सांगतोय की मला युद्ध करायचं नाहीये, मी नक्की काय करू, मी कर्माचा त्याग करू की कर्म करू। मग कृष्ण म्हणतो तू निष्काम कर्म कर। निष्काम कर्म म्हणजे काय, आपण जे काय कर्म करतो जेव्हा आपण ते कृष्णाच्या आनंदासाठी करतो आणि पूर्ण फळाचा त्याग करतो त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात। तर कृष्ण त्याला काय सांगतो, 3 गोष्टी सांगतो की तू माझ्यासाठी काम कर, माझ्या आनंदासाठी काम कर आणि फळाशी आसक्त राहू नकोस। तर ते झाल्यानंतर मग कर्मकांड ते कर्मयोग आपण बघितलेलं आहे। कृष्ण त्याला दुसऱ्या धड्यामध्ये दुसऱ्या अध्यायात सांगतो की तू युद्ध कर, तू युद्ध जिंकलास तर तू पृथ्वीवर राज्य करशील आणि युद्ध हरलास आणि ठार झालास तरीही तुला स्वर्गात खूप आनंदाचा उपभोग घेता येईल। म्हणजे कृष्ण त्याला कर्मकांड सांगतो की तू एक कर्म कर आणि त्याचं फळ तुला हे मिळणार आहे। मग हळूच तो त्याला कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत घेऊन जातो। मग पारिवारिक परंपरा नष्ट होती। मग कृष्ण म्हणतो अजिबात होणार नाही, तू एक नेता आहेस, तू राजघराण्यातला आहेस, तू जसं आचरण
करशील त्याचप्रमाणे सामान्य जन सुद्धा आचरण करतील. म्हणून तू तुझं जे कर्म आहे ते नीट कर, तू युद्ध कर, तुझी जी ड्युटी आहे ती सोडू नकोस. मग इतर सामान्य जन सुद्धा तुझ्या पावलाच्या पाठीमागे चालतील, आपली ड्युटी सोडणार नाही आणि सर्वत्र शांती आणि आनंद असेल. मग सर्वात मोठा शत्रू, यात मी तुम्हाला सांगितलं की काम हा सर्वात मोठा शत्रू आहे जो आपल्याला कृष्णापासून खूप लांब घेऊन जातो. आता हा चौथा अध्याय, चौथ्या अध्यायामध्ये आपण थोडा भगवद्गीतेचा इतिहास कृष्ण आपल्याला सांगणार आहे. मग वर्णाश्रम म्हणजे काय याबद्दल थोडी माहिती दिली आहे आणि त्यांनी वर्णाश्रमाची का स्थापना केली. मग कर्मयोग, कर्मयोग म्हणजे काय हे परत एकदा कृष्णाने सांगितलंय आणि कर्माचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. आणि मग आपल्याला जेव्हा आपली चित्तशुद्धी होते, पूर्ण चित्तशुद्धी होते, तेव्हा आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आणि आपलं जे आपल्याला ज्ञान मिळवायचं असतं ते कोणाकडून आपण मिळवलं पाहिजे, आपण गुरुकडे गेलं पाहिजे. गुरुकडे आपण गुरुची सेवा केली पाहिजे आणि चॅलेंजिंग प्रश्न विचारले नाही पाहिजेत आपण, की जरा मी या गुरुची बुद्धी केवढी आहे ही टेस्ट करतो. नाही, तसं नाही. तुम्ही नम्रपणाने गुरुची सेवा करून प्रश्न विचारले पाहिजेत, अगदी नम्रपणाने विचारले पाहिजेत आणि अशा तऱ्हेने तुम्हाला ज्ञान मिळवायचंय. आणि आपण आता हा बघूया अध्याय चौथा, ज्ञान योग. आता ज्ञान योग म्हणजे काय, जेव्हा आपण कृष्णाकडे ज्ञानाच्या द्वारे कनेक्ट होऊ शकतो त्याला म्हणतात ज्ञान योग. कुमुद माताजी, कुमुद माताजी त्यांचं बरं, मग मी वाचते. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहम् अव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनु इक्ष्वाकवे अब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानाने ते मानव जातीचे पिता मनु यांना सांगितले होते आणि मनुने ते इक्ष्वाकुला सांगितले होते. आता कृष्ण आपल्याला भगवद्गीतेचा इतिहास सांगताय की भगवद्गीता किती जुनी आहे ते सांगताय. हे ज्ञान मी सूर्यदेव विवस्वानला दिले होते. आता सूर्यदेव सुद्धा अनेक असतात, म्हणजे ती एक पोस्ट आहे. ज्याप्रमाणे प्राईम मिनिस्टर ही एक पोस्ट आहे. आत्ताचे सध्याचे आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत ते मोदी आहेत, पण इकडे जे सांगितलेले सूर्यदेव, कुठला सूर्यदेव, त्यावेळेला त्याचं नाव होतं विवस्वान. तर कृष्णाने हे ज्ञान विवस्वान यांना दिले होते. विवस्वानाने हे ज्ञान आपला मुलगा जो आहे मनु याला दिले होते आणि मनुने हे ज्ञान पृथ्वीवर इक्ष्वाकू राजे जे होते त्या राजांना दिले होते आणि मग हे ज्ञान त्या राजांनी इतर ऋषींना, इतर राजांना, संतांना असं दिलं. मग आता पुढे बघूया. आता ही परंपरा जी आहे हीच, कुमुद माताजी आवाज येत नाहीये. हो,
एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परन्तप. वाचा. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आहे आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. म्हणजे ही परंपरा चालली होती बरं का. ते इक्ष्वाकू राजे होते, त्यांनी इतर राजांनी ऋषींना संतांना हे सांगत आले ज्ञान. पण कुठेतरी मध्ये हे जे यथार्थ ज्ञान होतं जसं आहे तसं हे लुप्त झालं आणि ही जी परंपरा होती ही खंडित झाली. मध्ये इंटरप्शन आलं आणि त्याच्यामुळे इतरांना ते ज्ञान मिळालं नाही. तर आता हे ज्ञान कृष्णाने 4 जणांना दिलं. आता तुम्ही भगवद्गीता जर बाजारात गेला तर कितीतरी भगवद्गीता आहेत, कितीतरी ट्रान्सलेशन्स आहेत, जवळजवळ 600च्या वर ट्रान्सलेशन. मग नेमकी कुठली भगवद्गीता उचलायची आणि कुठली वाचायची? तर ज्याप्रमाणे आपल्या मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात आणि एखाद्या मुलाला मेडिकलला जायचं असेल तर त्या कॉलेजला गव्हर्नमेंट रेकग्निशन लागतं. समजा जर त्या कॉलेजला रेकग्निशन नसेल तर तो मुलगा जरी तिकडे गेला आणि शिकला तरी तो सक्सेसफुल त्याच्या करिअरमध्ये त्याला सक्सेस मिळणार नाही. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा कृष्णाने 4 परंपरा स्थापन केल्या आहेत. त्या परंपरा कुठल्या? भगवान ब्रह्म, श्री लक्ष्मी, भगवान शिव आणि 4 कुमार यांना कृष्णाने ज्ञान सांगितलं. त्यांनी ब्रह्माला ज्ञान सांगितलं आणि ही जी परंपरा आहे ही आपली आहे इस्कॉनची ब्रह्म गौडीया वैष्णव परंपरा याला आपण म्हणतो. त्यातले मुख्य आचार्य आहेत माधवाचार्य. कृष्णाने हेच ज्ञान लक्ष्मी मातेला सांगितलं. त्या परंपरेला श्री परंपरा म्हणतात. त्यातले मुख्य आचार्य आहे रामानुजाचार्य. त्यांनी हेच ज्ञान कृष्णाने शंकराला सांगितलं आणि ही जी परंपरा आहे त्याला रुद्र परंपरा म्हणतात. यातले जे मुख्य स्वामी आहेत ते विष्णू स्वामी आणि कृष्णाने हेच ज्ञान 4 कुमारांना सांगितलं आणि त्यांच्या परंपरेतील निंबार्काचार्य हे मुख्य गुरु होते. तर तुम्ही या परंपरेतील ब्रह्म परंपरा, श्री परंपरा, रुद्र परंपरा आणि कुमार परंपरा या परंपरेतील कुठलीही भगवद्गीता तुम्ही घेऊ शकता आणि ती वाचू शकता. ते ज्ञान यथार्थ आहे. मग आता अर्जुनाला प्रश्न पडला, कृष्ण तर इकडे माझ्या बरोबर आहे आणि तो असं काय सांगतोय की मी हे जे ज्ञान आहे हे विवस्वानला दिलं, पण आता तो तर माझ्या समोर आहे. मग असं कसं काय आहे की तो विवस्वानाला त्यांनी सूर्यदेवाला हे ज्ञान कसं काय दिलं हे अर्जुनाला समजत नाही. मग आता इकडे थोडस वैदिक मॅथ्स आहे बरं का. मग ते समजल्यावर अर्जुनालाही समजणार आहे आणि आपल्यालाही समजणार आहे. तर आता आपण कलियुगात आहोत. मी आता खालपासून वर जाते. कलियुगामध्ये 4,32,000 वर्ष आहे. द्वापार युगामध्ये 4,32,000च्या डबल आहेत. आता जरा मी इंग्लिश मध्ये बोलते कारण मग ते पुढे ट्रिलियन आणि बिलियन आलं ना की ते अरब आणि खरब मला इतकं येत नाहीये.
मराठी. तर 4,32 years कलियुग. त्याच्या डबल जे आहे ना काळ, तो द्वापार युगातला आहे. 8,64,000, 8,64,000. त्याच्याही पेक्षा युगाच्या तिप्पट काळ हा त्रेतायुगामध्ये 1.296 दशलक्ष वर्ष. आणि कलियुगाच्या 4 पट सतयुगाचा काळ आहे, 1.728 दशलक्ष वर्ष. आता हे 4 युग जी आहे, ही 4 युगांची बेरीज केली तुम्ही तर एक दिव्य युग होतं. दिव्य युगामध्ये 4.32 मिलियन इयर्स आहेत. एक दिव्य युग. एक दिव्य युग म्हणजे कलियुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि सतयुग. ते त्या सर्व याची तुम्ही जर बेरीज केली तर इतकी येईल तुम्हाला, 4.32 मिलियन इयर्स. ते एक दिव्य युग येईल. मग असे 71 दिव्य युग जेव्हा आपण घेतो तेव्हा एक मन्वंतर होतं. मन्वंतर म्हणजे मनुचा काळ. जितका काळ किंवा जितकं आयुष्य किंवा जितका काळ मनु राज्य करतो त्याला आपण मन्वंतर म्हणतो. तर 71 दिव्य युग म्हणजे एक मन्वंतर. मग 71 दिव्य युग परत तुम्ही जर बसून कॅल्क्युलेशन केलं तर ते येईल 306.72 मिलियन इयर्स. मग 14 मन्वंतर आणि 15 संध्या. संध्या म्हणजे काय? जिकडे पार्शियल डिवास्टेशन होतं किंवा आंशिक विनाश होतो, की काही काळ हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे ते ब्रह्मामध्ये लीन होतं आणि परत ब्रह्माची सकाळ झाल्यावर पुन्हा ते तसंच्या तसं प्रकट होतं. त्याला संध्या म्हणतात, जिकडे आंशिक विनाश किंवा पार्शियल डिवास्टेशन होतं. तर 14 मन्वंतर जी आहेत आणि 15 संध्या म्हणजे ब्रह्माचा एक दिवस, एका दिवसाला कल्प म्हटलेला आहे. तर एक कल्प किंवा ब्रह्माचा एक दिवस म्हणजे किती वर्ष झाली? 4.32 बिलियन इयर्स झाली. आणि तितकाच काळ ब्रह्माची रात्र पण आहे, 4.32 बिलियन इयर्स. आता इकडे त्यांनी कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे की ब्रह्माचं आयुष्य 100 वर्ष आहे आणि आता ब्रह्मदेवाला 50 वर्षे झाली आहेत. हे सुद्धा तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला लगेच ही फिगर येईल 155.52 ट्रिलियन इयर्स. मग आता 6 मन्वंतरे संपलेली आहेत. 4 युगांची 27 चक्रे संपलेली आहेत आणि सतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युग इतका काळ गेलेला आहे. म्हणजे मी सांगितलं ना, सतयुग म्हणजे 4 पट, त्रेतायुग म्हणजे 3 पट, 7 अधिक हे त्यांनी केलंय 9 आलंय इकडे. म्हणजे कलियुग X धरलेला आहे, द्वापार युग 2x धरलेला आहे, मग त्रेतायुग 3x धरलेला आहे आणि 4x सतयुग. असं करून त्यांनी 9 into 4,32,000 असं केलेलं आहे. आणि कलियुगात गेलेला वेळ जो आहे तो साधारण 5,117 वर्ष झालेली आहे. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी केल्यावर त्यांना ब्रह्मदेव किती वर्षाचा आहे हे आलेलं आहे, 155.52 ट्रिलियन इयर्स हे आलेलं आहे. हे तुम्ही सावकाश करू शकता. हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी कसं घेतलेलं आहे ते. आणि आता ही
जे ही भगवद्गीता सांगितली, मी तुम्हाला सांगितलं की त्रेता युगामध्ये ती इक्ष्वाकू राजांना ती सांगितली म्हणून. तर हे जर कॅल्क्युलेट केलं सगळं की हा किती काळ गेलेला आहे आणि किती युग संपलेली आहे, तर मग या कॅल्क्युलेशन द्वारे असं येतं की गीता 120 दशलक्षांपूर्वी विवस्वानाला बोलली गेली. हे सगळं कॅल्क्युलेशन कुठे दिलंय? महाभारतचा शांती पर्व जे आहे त्यामध्ये हे सगळं सविस्तर कॅल्क्युलेशन दिलेलं आहे की मनुचं जीवन किती, ब्रह्मदेवाचं जीवन किती, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि आता हे सगळं डिटेलमध्ये आपण जर गेलो तर खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला डायरेक्टली सांगते की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे इतकी वर्षे, 1 तास, 1 मिनिट, 1 सेकंद म्हणजे ब्रह्मदेवाची 1,00,000 वर्षे झाली. हे जे वर्षे म्हणजे आपल्या पृथ्वीची वर्षे. आता एवढी 1,00,000 वर्ष झाली. कल्पना करा की आपण किती शरीर 1,00,000 वर्षामध्ये, 100 वर्ष जरी तुम्ही माणसाचं आयुष्य घेतलं तर आपण किती शरीर बदलतो. आणि कृष्ण जो आहे, कृष्णाचं शरीर कधीही बदलत नाही. आपलं शरीर जे आहे ते आपलं सारखं बदलत असतं. का बदलत असतं? कारण आपल्याला वासना असते, मला हे हवंय, मला ते हवंय, आणि त्या वासनाच्या पोटी आपण जन्म घेतो. तर तेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतो की तुला हे लक्षात नाही राहते की तू अनेकदा शरीर बदललेली आहेस, त्याच्यामुळे तुला तुझे गतजन्म लक्षात राहिलेले नाही, पण मला मात्र सर्व काही लक्षात आहे. तर इकडे कृष्ण सांगतो, आणि कल्पना करा की 1 सेकंद ब्रह्माचा म्हणजे 1,00,000 वर्ष. तर आपण किती शरीर बदलतोय. समजा जर मी तुम्हाला एक 10 मिनिटं दिली आणि तुम्हाला 1000 कपडे दिले आणि तुम्हाला सांगितले हे सगळे कपडे घालायचे, मग कुठले घातले आणि कुठले नाही तुमच्या काही लक्षात राहणार नाही. त्याचप्रमाणे त्या झपाट्याने आपण शरीर बदलतोय. कुमुद माताजी. येस माताजी. अजोपि सन् अव्ययात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाज्ञात्म मायया. मी जरी अजन्मा आणि आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होत असतो. श्री कृष्ण. आता इकडे कृष्ण आपल्याला काय सांगतोय की मी जरी अजन्मा आहे, कृष्ण अजन्मा आहे, माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. म्हणजे कृष्ण आपल्याला काय सांगतोय की मी एनर्जी नाही किंवा मी नाद, व्हायब्रेशन, इतर लोक काय म्हणतात तसं नाही. माझंही शरीर आहे, पण माझं शरीर दिव्य आहे. त्याला दिव्य शरीर का म्हणतात? कारण त्या शरीराचा कधीच नाश होत नाही. आणि प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतरीण होतो. म्हणजे कृष्ण जो आहे तो पृथ्वीवर त्याच्या मूळ स्वरूपात येतो. आपल्यासारखा नसतं. आपण आपलं कसं असतं, आपण आपल्याला वी आर फोर्स टू अपियर, म्हणजे आपल्याला जन्म हा बाय फोर्स घ्यावा लागतो. आपल्याला काही चॉईस नसतं की माझे आई वडील कोण असतील, काही नाही.
पण कृष्णाला तसं नसतं. तो त्याच्या इच्छेनुसार अवतरतो आणि जेव्हा आणि तो का अवतरतो तर खरं वरवरचं कारण आहे. 2 रिझन्स आहेत. एक अंतर्गत कारण आहे, एक बाह्य कारण आहे. ते बाह्य कारण म्हणजे काय की साधूंचं रक्षण करायचं, जे दुष्ट लोक आहेत त्यांचा नाश करायचा. पण इंटरनल रिझन अंतर्गत कारण काय आहे, त्याला त्याच्या भक्तांना आनंद द्यायचा असतो आणि भक्तांना आनंद देण्यासाठी तो स्वतः येतो. इतरांना दुष्ट लोकांना मारायला काही कृष्णाला यावं लागतं, त्याला त्याचे कितीतरी एजंट्स पाठवता येतात आणि सहज ते एजंट सुद्धा ते कंस किंवा आणि जे सगळे असुर आहेत त्यांना मारू शकतात. पण कृष्ण स्वतः त्यांच्या भक्तांना आनंद द्यायला येतो. आता इकडे कृष्णाचा जन्म झाला तर देवकी आणि वसुदेव हे त्याचे द्वापार युगातले माता पिता होते. तर यांनी जवळजवळ 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना विचारले की तुम्हाला काय पाहिजे, तर आम्हाला तुझ्यासारखाच पुत्र हवा. मग त्यांना उत्तर काय मिळालं की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, बरं तर मीच तुमचा पुत्र म्हणून जन्म घेतो. मग त्यांनी 3दा त्यांना तथास्तु तथास्तु म्हटलं. तर तेव्हा 3 वेळेला तो यांचा पुत्र म्हणून कृष्णाने जन्म घेतला. पहिला जो आहे तो कृष्णी आणि सुतपा यांचा पुत्र कृष्णी गर्भ. मग कश्यप आणि अदितीचा पुत्र म्हणून तो वामन म्हणून आला आणि वसुदेव आणि देवकी यांचा पुत्र कृष्ण म्हणून आला. आणि तो कसा आला, पहिल्यांदा श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे की तो वसुदेवच्या मनामध्ये आला. वसुदेवाच्या मनातून तो देवकीच्या मनामध्ये गेला आणि देवकीच्या मनातून तो देवकीच्या हृदयामध्ये प्रकट झाला आणि मग त्यांच्या समोर तो चतुर्भुज रूपामध्ये, म्हणजे हे जे विष्णू रूप तुम्हाला दिसतंय त्या रूपामध्ये तो आला. मग त्या दोघांनी त्याला प्रार्थना केली की तू बाळ म्हणून ये, नाहीतर तुझं हे रूप बघून इकडेच मारामारी चालू होईल. मग त्यांनी कृष्णाने सांगितलं ठीक आहे, मी लहान बाळाचं रूप घेतो आणि तुम्ही लगेच मला गोकुळामध्ये नंद महाराज, यशोदा माता आहे त्यांच्या घरी सोडा. अशा तऱ्हेने त्यांचा कृष्ण पृथ्वीवर अवतरले. हरे कृष्ण. हा श्लोक सर्वांना माहिती आहे. हरे कृष्ण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. म्हणजे आता इकडे तुम्ही स्लाइड मध्ये बघताय आकाशवाणी झालेली आहे आणि कंसाला समजलंय की देवकीचा 8वा पुत्र त्याला ठार मारणार आहे, म्हणून तो चिडतो आणि त्याला देवकीला तिथल्या तिथे मारायचं होतं. म्हणजे हा जो कोड ऑफ कंडक्ट आहे हा बरोबर आहे का? किती अधर्मी आहे हा कंस. मग धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्म थांबवण्यासाठी कृष्ण जन्म घेतो हे म्हणणं चुकीचं आहे. आपल्याला सवय झाली आहे जन्माष्टमी वगैरे म्हणायची, पण कृष्ण जन्म घेत नाही, तो अवतरतो. अवतरतो म्हणजे काय? ही डिसेंड्स फ्रॉम
गोलोक वृंदावन म्हणजे काय, आता समजा जर मी भारतात राहते, आता मी अमेरिकेला गेले, तर असं कोणी म्हणेल का की या माताजींचा जन्म अमेरिकेमध्ये झाला नाही, माझा जन्म तर इकडे झालाय, मी इकडनं तिकडे गेले, आता तिकडे 20 वर्ष राहून अमेरिकेला मी परत भारतात आले, तर कोणी असं म्हणेल का की या बाई मेल्या म्हणून? नाही, मी माझ्या इकडे परत आले. तसं कृष्ण आपल्या इच्छेनुसार तो गोलोक वृंदावनातून पृथ्वीवर येतो, काही काळ इकडे राहतो, धर्म स्थापना करतो आणि परत तो गोलोक वृंदावनामध्ये जातो. हरे कृष्ण. जन्म हे मला वाटतं पाचचं एक मिनिट मागचं बाकी होतं. हा, हे वाचा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्ताचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनः स्थापना करण्यास करता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. तर हे मी तुम्हाला सांगितलंय, पण मी सांगितलंय 2 कारण आहेत. हे इकडे जे कारण सांगितलंय ते बाह्य कारण आहे, एक्सटर्नल रिझन, पण एक अंतर्गत कारण सुद्धा आहे, इंटरनल रिझन. ते श्रीमद भागवतम मध्ये दिले की कृष्ण का येतो, तर त्याच्या भक्तांना आनंद देण्यासाठी तो येतो. हरे कृष्ण माताजी, कुमुद माताजी. हरे कृष्ण. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. म्हणजे कृष्णाचे जे कर्म आहे, कृष्णाचा जन्म जो आहे, त्याची लीला जी आहे ती सर्व दिव्य आहे, आणि जर ती आपल्याला समजली तर आपण पुन्हा या जगामध्ये जन्म घेत नाही. तर हे काय आहे की आपल्याला आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला हे शब्द समजतात, म्हणजे याचा अर्थ नाही की आपल्याला समजतंय की कृष्णाचा जन्म कर्म दिव्य नाही, आता हे फक्त शब्द आहेत, ते आपण समजू शकतो, पण यातलं जे तत्व आहे ना ते अजून आपल्याला समजलं नाही. ज्यावेळी तुम्हाला हे तत्व समजतं, कृष्ण तत्व, तेव्हा तुम्ही एक मिनिट सुद्धा कृष्णाशिवाय राहू शकणार नाही. आता तुम्ही जरा हात वर करा आणि मी तुम्हाला प्रश्न विचारते. आता तुम्ही सगळे कन्व्हिन्स्ड आहात का की नरेंद्र मोदी आपले प्राईम मिनिस्टर आहेत? हो. आणि समजा हो माताजी. जरा तुम्हाला पीएमओ ऑफिस मधून फोन आला की उद्या नरेंद्र मोदी तुमच्या घरी येत आहेत, तर मग तुम्ही काय काय कराल त्यांच्यासाठी? त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करू. कोण सांगतंय? मनीषा. खूप छान तयारी कराल ना. आता ते गुजराती आहेत म्हटल्यानंतर आपण काहीतरी गुजराती डिशेस पण करू, हार तयार ठेवू किंवा बुकेट तयार ठेवू. का तुम्ही हे सगळं कराल? कारण तुम्ही 100% कन्व्हिन्स्ड आहात हे आपले प्राईम मिनिस्टर आणि हे माझ्या घरी येणारे फायदा माझा आहे. तसंच आपण कृष्ण कोण आहे, त्याची पोझिशन काय आहे विज आपण, याचं 100% कन्व्हिक्शन आपल्यामध्ये नसतं. म्हणून आपण त्याचं जे कृष्ण तत्व आहे ना हे पूर्ण आपण समजू शकत नाही. ज्यावेळी तुम्हाला पूर्ण खात्री पटेल कृष्ण कोण आहे, त्यावेळेला तुम्ही कृष्णाशिवाय राहू शकणार नाही.
आणि मग तेव्हा तुम्ही तुमचं स्मरण आपोआप होईल आणि जेव्हा स्मरण आपोआप होईल तेव्हा तुम्ही परत या भौतिक जगामध्ये जन्म घेणार नाही. आता कृष्ण आणि आपण आपल्या शरीरामध्ये फरक आहे. कृष्णाने सांगितलंय माझंही शरीर आहे पण ते दिव्य आहे. मग त्याच्या शरीरात आपल्या शरीरामध्ये फरक काय आहे? इकडे कृष्णाने सांगितलंय की आपलं जे शरीर आहे, आता आपल्याला एक सूक्ष्म शरीर असतं, एक स्थूल शरीर असतं. आता जे शरीर तुम्हाला दिसतं म्हणजे आपल्याला आपले केस दिसतात, त्वचा दिसते, कोण गोरं असतं, कोण काळं असतं, कोण ठेंगणं असतं, उंच असतं, तर त्याला आपण स्थूल शरीर म्हणतो. जे आपल्याला आरशात दिसतं ते. आणि हे जे इकडे दिसतंय ना हे स्थूल शरीर आहे आणि हे जे आहे हे सूक्ष्म शरीर किंवा सटल बॉडी. आणि सटल बॉडी किंवा सूक्ष्म शरीर म्हणजे काय? मन, अहंकार आणि बुद्धीचं हे शरीर असतं. जेव्हा आपलं निधन होतं तेव्हा हे स्थूल शरीर जे आहे, ग्रॉस बॉडी, ती आपण इकडेच सोडतो. पण हे जे सूक्ष्म शरीर आहे ते आपल्या बरोबर जातं. आणि सूक्ष्म शरीराच्या आतमध्ये काय असतं? आत्मा असतो. सत, चित आणि आनंद हे रूप जे आहे, सत, चित, आनंद हे जे आहे दिव्य शरीर आहे. असंच कृष्णाचं ते शरीर असतं, सच्चित आनंद. आणि आपलं मात्र शरीर कसं असतं? आपलं जे शरीर असतं सतच्या ऑपोजिट असत म्हणजे टेम्पररी असतं. सच्चित, चित म्हणजे काय? जे ज्ञानाने परिपूर्ण आहे किंवा पूर्ण ज्ञान असलेल्याला चित म्हणतात. आपलं कसं असतं? आपण पूर्ण अज्ञानी असतो, ज्ञानाचा लवलेशी नसतो. आनंद, सच्चित आनंद. तर आपलं कसं असतं? शरीर निरानंदी असतं, त्यात काहीही आनंद नसतो. आपल्याला अनेक रोग होत असतात, अनेक आपल्याला संकट आपल्या समोर असतात, ते त्यांनी आपण दुःखी होतो. तर आपलं एक्झॅक्टली कृष्णाच्या ऑपोजिट असतं, सच्चित आनंद. असत असतं, चित पूर्ण अज्ञानी असतो आपण, आनंद तर निरानंदी असतो. आणि हे जे शरीर आहे, जे सूक्ष्म शरीर आहे, जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे जे स्थूल शरीर असतं, हे शरीर झोपलेलं असतं. पण मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिये, आपले डोळे मिटलेले असतात, आपण असे झोपलेले असतो, हातपाय चालत नसतात. पण आपलं सूक्ष्म शरीर मात्र झोपत नसतं. ते काय करत असतं? एकसारखा विचार करत असतं, इकडे जातं तिकडे जातं आणि ते आपल्याला स्वप्न म्हणून दिसतं. तर याबद्दल आणि जास्त 13व्या अध्यायात मी सांगणार आहे. आणि आपण काय असतो? मायाद्वारे आपण नियंत्रित असतो. ही त्रिगुणात्मक शक्ती आपल्याला बांधून ठेवलेली असते, म्हणून आपल्याला बद्ध आत्मा असं म्हणतात किंवा कंडिशन सोल्स. आणि कृष्ण कोण आहे? या त्रिगुणात्मक शक्तीच्याही वर आहे. हे जे 3 गुण आहे किंवा ही त्रिगुणात्मक शक्ती कृष्णाच्या आदेशावर काम करत असते. तर हे जे कृष्ण मायेचा नियंत्रक आहे, आपण मायाने नियंत्रित आहोत. तर हा फरक आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये आहे. तर आता आपल्याला कृष्णाकडे जायचंय. कृष्ण तर आपल्याला पूर्ण तऱ्हेने वेलकम करायला तयार आहे. या त्याला तर आपण खूप पाहिजे. पण काही गोष्टी आहेत की ज्या आपण जर त्या 3 गोष्टीतून मुक्त झालो तर आपल्याला कृष्णाची प्राप्ती सहजपणे होऊ शकते. आता कुमुद माताजी श्लोक वाचता? येस माताजी.
वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रितः बहवो ज्ञान तपसा भूता मद्भावम् आगतः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. आता जर आपल्याला कृष्णाकडे जायचं असेल तर हे पण वाचता का कुमुद माताजी? येस माताजी. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्यात स्थित झालेले, मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. म्हणजे आपल्याला कृष्णाकडे जायचं असेल, कृष्णाची प्राप्ती व्हायची असेल तर 3 गोष्टी, वीत, राग आणि भय असं म्हटलंय. वीतराग म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट. आपल्याला या भौतिकाची काही अटॅचमेंट राहिली नाही पाहिजे. भय नसलं पाहिजे आणि क्रोध नसला पाहिजे. या 3 गोष्टीतून जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो. आणि अनेक संतांनी किंवा कृष्णाच्या भक्तांनी हे करून दाखवलेलं आहे की त्याच्या ज्ञानानी ते शुद्ध झालेले आहेत आणि त्यांना कृष्णाच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. मग कृष्णाला तर आपण हवे आहोत, पण कसं? म्हणजे तो म्हणतो की तुम्ही ज्याप्रमाणे मला शरण येता, ज्या डिग्रीने तुम्ही शरण येता, मी सेम रेसिप्रोकेट करतो, तसाच माझा परस्पर भाव असतो. आता समजा जर एखादा मुलगा, समजा जर 10वी 11वीची मुलं असतात ना, त्यांना सवय असते की मी हे चॅप्टर ऑप्शनला सोडतोय, मी हे करणारच नाही. आता समजा जर 10 चॅप्टर्स असतील ना, इतिहास असेल, इतिहासाचा, आणि एखाद्या मुलाने फक्त अर्धेच 5 चॅप्टर्स केले आणि प्रत्येक चॅप्टरला 10-10 मार्क, तर त्याला किती मार्क मिळतील? 50% जास्तीत जास्त मिळतील. म्हणजे ज्या प्रमाणात तो अभ्यास करतो त्या प्रमाणात त्याला ते मार्क मिळतात. आणि इकडे सुद्धा तसंच आहे. समजा जर आपल्याला कृष्ण हवा असेल तर आपण काय करतोय भक्तीमध्ये, त्याप्रमाणे आपल्याला कृष्णाची प्राप्ती होते. आता इकडे या स्लाइड मध्ये त्यांनी दाखवलंय की कृष्ण हा कंसाला मारतोय. कंसाने एक सारखा कृष्णाचा विचार केला. तुम्ही जर बघितलं तर तो 100% कृष्णा कॉन्शियस होता, पण त्याच्या मनातला भाव काय होता की मला कृष्णाला ठार मारायचंय, मला कृष्णाला मारायचं. म्हणाला ओके. त्या भावाची त्यांनी परत तो भाव, जो परस्पर भाव त्यांनी कंसाला दिला. शत्रू म्हणून तो कंसाच्या समोर उभा राहिला आणि त्या दोघांचंही युद्ध झालं आणि कुस्ती झाली त्याची दोघांची. आणि त्याच्यामध्ये कृष्णाने कंसाला ठार मारलं. कंसाचा तो भाव होता, वैर भाव हा कंसामध्ये होता. कृष्णाने तो नुसता रेसिप्रोकेट केला. इकडे पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला शिशुपाल दिसतोय. शिशुपालाला कृष्णाबद्दल खूप मत्सर होता. तर कृष्णानेही त्याच भावाने शिशुपालाकडे बघितलं. आता हे जे इकडे तुम्हाला दिसते तिकडे राजसूय यज्ञ होणार होता आणि राजसूय यज्ञामध्ये असं ठरलं की कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला पाहिजे. हे शिशुपालाला पटलं नाही आणि
त्यांनी कृष्णाला शिव्या द्यायला सुरुवात केली की हा कृष्ण आहे, हा नक्की कुठल्या जातीचा आहे, तो वाढला तर नंद यशोदेकडे गोकुळात जे वैश्य होते, आता तो येऊन इकडे राज्य करतोय, राजा म्हणून द्वारकेमध्ये राहतोय, मग नक्की काय, असे अनेक त्यांनी अपमान केले. तर पहिल्यांदा काही अपमान केल्यानंतरच इकडे जे इतर आहेत, भीम आणि इतर जे राजे आहेत, त्यांना ते बिलकुल आवडलं नाही आणि त्यांनी त्यांच्या तलवारी काढल्या. पण कृष्णाने त्यांना थांबवलं आणि शिशुपालाला सांगितलं की 100 अपराध मी तुझे माफ करीन, पण 101 वेळेला जर तू अपराध केलास तर मात्र मी तुला मारेन. आणि हे इकडे यज्ञ व्हायचं होतं, जागा पवित्र होती, तिकडे मारामारी किंवा ब्लडशेड जे आहे हे यांनी जागा अपवित्र झाली असती आणि यज्ञ करता आलं नसतं. मग 101 वेळेला जेव्हा शिशुपाल अपमान करतो कृष्णाचा, तेव्हा तो सुदर्शन चक्र काढतो आणि अशा तऱ्हेने शिशुपालाचा वध करतो की रक्ताचा एक थेंब सुद्धा जमिनीवर पडत नाही. आता कृष्ण जो आहे तोच हे करू शकतो, म्हणून कृष्ण जे काही कार्य किंवा ऍक्टिव्हिटीज करतो त्याला उरुक्रमा म्हणतात, कारण हे सामान्य माणूस करू शकत नाही की रक्ताचा एक थेंब न पडता तो शिशुपालाला आपल्या सुदर्शन चक्राने ठार मारतो. आता इकडे एक वासरू दाखवले, हे वासरू जे अगदी वृंदावनात कृष्ण जाईल तिकडे तिकडे जात, असं असतं ना, तुम्ही घरी पण जर कधी बघितलं, कुत्रे असतात आणि समजा जर मालक सकाळी जाऊन नोकरी करून रात्री आला तर कुत्री पण अशी जातात ना, जवळजवळ जिकडे मालक जातो, जिकडे बसतो त्याच्या पायाकडे बसतात. तर कृष्ण सुद्धा हे जनावर जरी असेल तरी देखील कृष्ण त्याचे लाड करतोय, त्या वासराचे लाड करतोय का, त्या वासराचा भाव तसा आहे. आता इकडे काय दाखवलंय, बलराम कृष्णाचे पाय चेपतोय, मग कृष्ण सुद्धा बलरामाचे पाय चेपतो, म्हणजे तुम्ही त्याला शरण जाल त्याप्रमाणे तोही तुमच्याकडे येतो. आणि एक मात्र आहे, कृष्ण कोणाला फोर्स करत नाही, तो बघतोय की खरोखर तुम्हाला यायचं आहे का माझ्याकडे. पण इतकं असून सुद्धा काही लोक कृष्णाकडे शरण जात नाही. का जात नाही? कारण मी कालच्या अध्यायात सांगितलं की आपल्याला आपला वैरी कोण असतो, सर्वात मोठा वैरी काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवा. तर इकडे त्यांनी सांगितलं की काम क्रोध हे जे आहेत हे आपले मोठे शत्रू आहेत. आता काम असल्यावर बुद्धी मी सांगितलं पूर्ण आच्छादून जाते. जेव्हा आपल्याला खूप इच्छा असतात, मला खूप मोठा बंगला पाहिजे, मला मोठी गाडी पाहिजे, तेव्हा काय होतं, आपण देव देवतांची पूजा करतो. आपण ऐकलेलं असतं की शंकर हे लवकर प्रसन्न होतात, लक्ष्मी माता ही लवकर प्रसन्न होते आणि आपण त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे आपण शरण जातो आणि आपण काही मागतो. आता डेमिगॉड वर्शिप जी आहे किंवा देव देवतांची पूजा जी आहे ही आता पुढच्या अध्यायांमध्ये येणार आहे आणि मी तुम्हाला ती सांगणार आहे. पण ते सांगायच्या अगोदर असं असतं की आपण तेच कृष्णाकडे गेलो की कृष्णा मला खूप मोठा बंगला पाहिजे, मला खूप पैसे पाहिजे, तर कृष्ण विचार करेल की नक्की समजा जर मी त्याला एवढं दिलं पण जर तो कृष्ण भावना भावित जीवन जगणार नसेल तर कृष्ण हे देणार नाही. मग लोक काय करतात, वेगवेगळी उदाहरण देतात. शंकर बघा कृष्णाचा केवढा मोठा भक्त आहे,
गृहस्थ आहे, पण तरी तो राहतो कुठे? पर्वतावर राहतो. त्याच्याकडे धड कपडे सुद्धा घालायला नाहीये. मग व्यासदेव हे सुद्धा कृष्णाचे खूप मोठे भक्त आहे. व्यासदेव कुठे राहतात? बद्रिकाश्रमात, जिकडे खूप थंडी असते. नारद मुनी हे सुद्धा कृष्णाचे मोठे भक्त आहेत, पण त्यांना राहायला घर सुद्धा नाहीये. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक सारखे ते फिरत असतात. तर असं सांगून असं सांगितल्यावर लोक गोंधळून जातात. पण हे त्यांना हे माहित नसतं की नारद मुनी, शंकर, व्यासदेव जे आहे यांचं जे सरेंडर आहे ते 100% आहे सरेंडर, आणि त्यांना हे काही नकोय. भौतिक त्यांना कृष्ण हवाय आणि ते कृष्ण त्यांचं रक्षण करतो. तर हे जे आहे की डेमिगॉड वर्शिप जी आहे ही इकडे भगवद्गीतेमध्ये या 4थ्या अध्यायात आता पहिल्यांदा आलेली आहे. तर पुढे पुढे आपण बघूया. कुमुद माताजी. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळ प्राप्ती होते. म्हणजे इकडे सांगितलंय की तुम्ही देवदेवतांकडे गेला तर फळ त्वरित प्राप्त होते, पण कृष्णाकडे गेल्यावर तसं होत नाही. आता एक साधं उदाहरण सांगते. मुलं शाळेतून जातात आणि समजा जर एक दुकान असेल की जिकडे छान चॉकलेट, आईस्क्रीम मिळतं. आता एक मुलगा गेला, त्याच्याकडे थोडेसे पैसे आहेत आणि त्यांनी चॉकलेट किंवा आईस्क्रीम घेतलं. तो दुकानदार काय म्हणणार? घे चला, माझा खप झाला. पण समजा जर त्यांनी त्याच्या आईकडे मागितलं तर आई काय म्हणेल? नको, आता आईस्क्रीम नको घेऊ, तुझी परीक्षा जवळ आहे, परीक्षा संपल्यानंतर मी तुला घेऊन दे, किंवा आता तुला खोकला आहे, तू थोडा वेळ थांब, नंतर मी तुला आईस्क्रीम घेऊन दे. तर आई कसा करते? मुलाच्या कल्याणाचा विचार करून त्याला त्या वेळेला देत नाही, पण त्याला जर त्याच वेळेला पाहिजे असं तो दुकानदाराकडे जातो, दुकानदार पटकन देतो. तर डेमिगॉड वर्शिप किंवा देव देवतांची वर्शिप ही अशी आहे, फळ लगेच मिळतं म्हणून लोक जातात. आता कृष्णाला काळजी आहे. आपल्याला तर काय पाहिजे? आपल्याला दोन्ही गोष्टी पाहिजे. भौतिकाचाही आनंद पाहिजे आणि कृष्णही पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना 100% भक्तीमध्ये यश पाहिजे? सांगा बरं मला, की मला 100% भक्तीमध्ये यश पाहिजे, भौतिकाचं काही नसेल तरी चालेल. असे किती जण आहेत? बोला पल्लवी माताजी, मनीषा माताजी. नमस्कार माताजी. बोला. हो, 100% हवी आहे, कारण आता वयाची 50 ओलांडून गेलेली आहे. बऱ्यापैकी सुख समाधान सगळं उपभोगलेलं आहे. आता त्यात फारसा आता इंटरेस्ट नाही राहिलेला. बरं, सगळे म्हणतात असं, सगळ्यांना 100% पाहिजे, त्याच्यासाठी लागलेले परिश्रम घ्यायला पाहिजे. पण ते मिळायला पाहिजे ना, एवढी परिश्रम घ्यायची तयारी पाहिजे ती. येस, तेवढी भक्ती ठेवली पाहिजे आपण स्वतः, तेवढी भक्ती ठेवली पाहिजे. म्हणजे इफ बट आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला जायचं आहे कृष्णाकडे, पण कुठेतरी भौतिकामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी पाहिजे. म्हणून कृष्णाने आपलं हे मन ओळखलेलं आहे आणि जे कृष्णाकडे डायरेक्टली शरण जात नाहीयेत का, कारण काहीतरी भौतिक इच्छा आहे, म्हणून कृष्णाने वर्णाश्रमाची स्थापना केली आहे. वर्णाश्रमाची स्थापना का केली आहे? की आपल्याला त्याची प्राप्ती व्हावी. आता वर्णाश्रम
म्हणजे दोन शब्द आहेत, वर्ण आणि आश्रम. वर्ण म्हणजे काय? ऑक्युपेशन, आपली नोकरी. आणि आश्रम म्हणजे काय? स्पिरिच्युअल ऑर्डर. तर वर्ण हे 4 प्रकारचे असतात. आता इकडे तुम्हाला ब्राह्मण दिसतोय. हा ब्राह्मण काय करतोय? वेदांचं पठण करतोय. आणि तो प्रत्येक हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे त्यांच्या गुणांवर बेस्ड त्यांची नोकरी असते. म्हणजे जो सत्व गुणात असतो तो वेद अध्ययन अध्यापन करू शकतो, त्याला आपण ब्राह्मण म्हणतो. जो रजोगुणामध्ये असतो तो क्षत्रिय असतो. तो काय करतो? एक सैनिक म्हणून किंवा लढाईमध्ये भाग घेऊ शकतो, किंवा राजा होऊ शकतो, ऍडमिनिस्ट्रेशन बघू शकतो, तो क्षत्रिय असतो. आणि वैश्य म्हणजे काय? तो मर्चंट असतो आणि तो व्यापार करतो. ऍग्रिकल्चर, बँकिंग असा त्याचा व्यापार असतो. तो असतो रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये. आणि शूद्र काय करतो? वैश्य, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या घरी तो काम करतो. तो पूर्ण तमोगुणात असतो. तर हे जे आपले गुण आहेत त्या गुणा अनुरूप आपण आपलं ऑक्युपेशन किंवा नोकरी निवडायची असते. ही का निवडायची असते? कारण की नॅचरली आपल्याला त्या गुणात असल्यामुळे येते. आणि मग जेव्हा आपण नोकरी करतो आपली काही भौतिक इच्छा पूर्ण होते आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला वेळ उरतो आणि मन लावून आपण आपली आध्यात्मिक उन्नती करू शकतो. समजा जर एखादा ब्राह्मण असेल आणि त्याला सांगितलं तू हे सगळं तुझं बंद कर आणि तू क्षत्रिय हो, तर तो होऊ शकेल का? तो होऊ शकणार नाही. आणि तो काय होईल? पूर्ण फ्रस्ट्रेट होऊन जाईल. नाही, मला लढाई करता येत नाही, मला जायचं नाही. पूर्ण फ्रस्ट्रेट झाल्यावर तो कृष्णाचा विचार करू शकेल का? बिलकुल नाही. एका क्षत्रियाला सांगितलं तू शूद्राचं काम कर, तो करू शकणार नाही. शूद्राला सांगितलं तू ब्राह्मणाचं काम कर, तो करू शकणार नाही. आणि कोणाची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होणार नाही. तर आपल्या गुणाप्रमाणे आपण आपला व्यवसाय निवडायचा असतो. श्रील प्रभुपादांना हा वर्णाश्रम पूर्ण जगभर म्हणजे ऑन द एंटायर प्लॅनेट अर्थ वर हा स्थापन करायचा होता, पण हे त्यांचं एक स्वप्नच राहिलं. हे वाचता का कुमुद माताजी? येस माताजी. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम् अव्ययम्. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप असा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण. म्हणजे कृष्णाने हे स्थापन आपल्यासाठी केलंय, आपल्या उद्धारासाठी. म्हणजे तो काय या वर्णाश्रमामध्ये किंवा त्यांनी केलेल्या रूल्स मध्ये तो बद्ध होत नाही. त्यांनी हे आपल्यासाठी केलेलं आहे. हरे कृष्ण. ओके. येस. हरे कृष्ण. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफळांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही. का बद्ध होत नाही तो? कारण तो खूप प्रेमाने कर्म करतो, त्याला कुठलीही अपेक्षा नसते. आणि असं कृष्ण अकर्ता, पण तरी देखील
तो किती बिझी आहे तुम्ही बघा. तिकडे गोकुळात असताना नंद महाराजांच्या 9 लाख गायी होत्या. त्या 9 लाख गायींना तो चरायला घेऊन जायचा. मग युद्धामध्ये त्यांनी अर्जुनाला मदत केली. तो केवढा मोठा होता, पण प्रेमापोटी तो अर्जुनाचा ड्रायव्हर झाला, रथ हाकला त्यांनी. आणि सुदामा जो होता तो कृष्णाचा मित्र होता. तो त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो जेव्हा कृष्णाकडे पैसे मागायला गेला तेव्हा तर कृष्णाने त्याला किती मान दिला, त्याचे पाय धुतले. ब्राह्मणाची जशी पूजा आपण करतो तशी त्यांनी पूजा केली. म्हणजे कृष्ण आता काय करतोय, तो काही काम करतोय का? आपण म्हटलं असतं की मी केवढं काम करते, एवढ्या लाखो गायींना चरायला घेऊन जाते, मग आज माझ्या घरी ब्राह्मण यायचे जेवायला, ती सगळी तयारी नाही. कृष्ण हे त्याला हे काम वाटत नाही. तो त्यांच्या भक्तांच्या आनंदासाठी हे सगळं करतोय. तर आपल्याला सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे, कृष्णाच्या आनंदासाठी आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा आपण बद्ध होत नाही. हे इकडे सुदामाचं दिलंय उदाहरण. इकडे तो अर्जुनासाठी रथ हाकतोय आणि जेव्हा अर्जुनाला त्याला असं लक्षात आलं की भीष्म हे आता यांच्यापासून अर्जुनाचा बचाव होणार नाही, तेव्हा कृष्णाने अगोदरच युद्धाच्या अगोदर सांगितलं होतं मी शस्त्र अस्त्र उचलणार नाही. पण आता भक्तावरच असा प्रसंग आलेला आहे की खरोखरच की आता याच्या बाणाने माझा अर्जुन माझा सखा मरेल का, जेव्हा असं त्याला वाटलं तेव्हा त्यांनी लगेच रथाचं चाक उघडलं आणि अर्जुन त्याचा पाय ओढतोय. कृष्ण तू हे वचन दिलं होतं सर्वांना, तू अस्त्र शस्त्र उचलणार नाही असं. आणि इकडे हे सगळे 9 लाख गायी आहेत, त्यांना कृष्ण बलराम घेऊन जात आहेत. आता कर्म आपण बघूया, वेगवेगळ्या प्रकाराची कर्म. कुमुद माताजी. येस माताजी. कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. म्हणजे कर्म ही 3 प्रकारची असतात बरं का. जे आपण म्हणतो ना कर्म म्हणजे आपलं विहित कर्म, नियत कर्म, म्हणजे जे वेदांमध्ये दिलेले जी प्रिस्क्राईब ड्युटी आहे त्याला कर्म म्हणतात. किंवा कर्म म्हणजे काय की जी आपण ऍक्शन करतो आणि ज्याच्यामुळे एक आपल्याला रिॲक्शन मिळते आणि दुसरं शरीर मिळतं, याला सुद्धा कर्म म्हणतात. तर आता विकर्म म्हणजे काय, जी फॉरबिडन ऍक्शन आहे की जे कर्म आपण करायचं नाही. उदाहरणार्थ नॉनव्हेज खायचं, असं करायचं नाही. आपण खूप जर नॉनव्हेज खाल्लं आणि तर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये वाघाचं शरीर मिळतं. कृष्ण हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे. अरे याला रोज चिकन मटणच खायला आवडतं, मग आता याची जी इच्छा आहे ती पुरी करूया. या शरीरामध्ये मी त्याला किती त्रास घ्यावा लागतो, बाजारात जा, सगळं आणा, साफ करा, मग खा. तर नाही, मी तुला वाघाचं शरीर देतो, तुला पंजे देतो, तुला फ्रेश मीट एन्जॉय करता येईल, तू वाघ हो. तुला काहीही खायची तू खातोय, समोर आलं आणि तू काही खातोय, मग तू डुक्कर हो. डुक्कर कसं असतं, ते काही खातं, विष्ठा सुद्धा खातं.
मग समजा जर तुम्ही बघता की काही स्त्रिया असतात त्यांना ते खूप कमी कपडे घालतात नटनट्यांचं बघून वगैरे, मग तुम्हाला जर तुमचं शरीर व्यवस्थित झाकायचं नाही तर पुढचा जन्म झाडाचा तयार असतो. झाडं तुम्ही बघा त्यांना काही ते कपडे घालू शकत नाही, किंवा एखाद्याला खूप झोपायची आवड आहे, 12-12, 14-14 तास ते झोपतात. पुढचं शरीर अस्वलाचं तयार आहे, जिकडे तुम्हाला 6 महिने झोप मिळू शकते. याला म्हणतात विकर्म. आणि अकर्म म्हणजे काय? जेव्हा आपण कृष्णासाठी कुठलंही कर्म करतो, उदाहरणार्थ जप करायचा, कृष्ण कथा ऐकायची, भगवद्गीता ऐकायची, किंवा संकीर्तन करायचं, याला अकर्म म्हणतात. तर इकडे त्यांनी उदाहरण दिलंय, हे 9वा स्कंद श्रीमद भागवतम मध्ये एक राजा असतो, त्याचं नाव असतं रणतीदेव, आणि तो खूप दानशूर असतो, इतका दानशूर असतो, कोणी आलं काहीही मागितलं तरी तो देतो. अशामुळे काय झालं, त्याचं धन धान्य खूप कमी झालं. आणि एकदा काय झालं की त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि त्याला असं वाटलं की मी आता पूर्ण उपास करीन, म्हणजे लोकांना तरी तेवढं अन्न मिळेल, म्हणून त्यांनी उपास केला. 48 दिवस झाले, तो अगदी मरायला टेकला. तर तेव्हा त्याच्या सगळ्या मंत्र्यांनी त्याला सांगितलं तुम्ही काहीतरी ग्रहण करा, पण त्याच्या घरी काहीही खायला नव्हतं. तर एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने त्याला दूध, तूप आणि असं आणि थोडी खीर, थोडस खाणं असं त्याला दिलं. आणि त्याला आनंद झाला की चला आपण हे खाऊया. आणि मग तो खायला बसणार, तितक्यात एक माणूस आला आणि तो म्हणाला की मला खूप भूक लागलेली आहे. आणि त्या माणसाला त्यांनी त्याचा जो त्याचा खाण्याचा जो भाग होता तो भाग दिला. माणसाने तो खाल्ला आणि तो गेला. मग जे अन्न उरलं होतं ते त्यांनी त्याच्या परिवाराला सांगितलं आता आपण सगळे बसून खाऊया. पण तो खाणार, तितक्यात एक शूद्र तिकडे आला आणि शूद्र आला आणि तो पण म्हणाला मला भूक लागली आहे. मग त्यांनी शूद्राला थोडस त्यातलं खायला दिलं. मग तो शूद्र गेल्याबरोबर थोडसच आता अन्न उरलं होतं, त्यांनी सांगितलं परिवाराला त्याच्या आपण खाऊया. मग ते खाणार, तितक्यात एक माणूस आला, तो त्याच्या कुत्र्यांना घेऊन आला. इकडे दिसतायत ना कुत्री तुम्हाला? आणि तो म्हणाला की माझ्या कुत्र्यांनी महिनाभर काहीही खाल्लं नाही, त्यांना कृपया करून खायला द्या. आणि रणतीदेव राजा होता, तो प्रत्येकामध्ये कृष्णाला बघत होता. त्यांनी विचार केला की यांनी खाल्लं नाही अन्न तर त्यांच्यामधला परमात्मा सुद्धा दुःखी होईल, चला मी त्यांना अन्न देतो. मग त्यांना अन्न दिलं. आता सगळं अन्न संपलं, आता फक्त पाणी राहिलं होतं. मग तो पाणी घेणार आणि परिवाराला सुद्धा त्याला पाणी देणार. तितक्यात एक चांडाळ आला. तो म्हणाला मी 2-3 दिवस पाण्याचा थेंब घेतला नाही, माझा घसा कोरडा झालाय, तुम्ही मला पाणी द्याल का? मग त्यांनी जे पाणी दिलं त्यांनी गट 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 घेतलं. आणि त्याच्यानंतर हा जो राजा आहे हा जवळजवळ मरणार अशी त्याची अवस्था झाली होती. पण त्यांनी कृष्णाला म्हटलं कृष्णा मी तुझा भक्त आहे, मला 8 सिद्ध्या ज्या आहेत त्या नकोय, मला जन्म मृत्यू चक्रापासून मला माझी सुटका करू नकोस. मला एक आशीर्वाद दे की मी अशा लोकांबरोबर राहून त्यांचा जो
त्यांचं जे दुःख आहे किंवा त्यांच्यावर जी आलेली संकट आहे ती त्यांच्यावर नको, त्यांच्याऐवजी ते सगळं दुःख तू मला भोगायला घे. म्हणजे एक वैष्णव कसा असतो, परत दुःख दुःखी असतो. आणि मग हे झाल्यानंतर त्याला एकदम असं म्हटल्यानंतर त्या रणतीदेवच्या अंगामध्ये एकदम स्फूर्ती आली, आपोआप त्याची तहान भूक भागली गेली. आणि हा जो चांडाळ होता, हा जो माणूस होता कुत्रे घेऊन आलेला, जो शूद्र होता, हे सगळे जे होते ते ब्रह्म आणि शिव हे दोघं होते. आणि ते दोघंही समोर आले आणि त्याच्यावर खुश झाले की तुला काय हवं ते माग. पण त्यांनी सांगितलं नाही, मला काहीच नकोय. आणि अशा तऱ्हेने आणि मग त्याची भूक सगळी भागली. आणि असे वैष्णव हे असे असतात. तर यांनी काय केलं, रणती देव राजा जो होता त्यांनी अकर्म केलं. जे काय त्यांनी केलं ते कृष्णासाठी केलं. इकडे हे जे आहेत आपल्याला नारद मुनी दिसतात, हे सुद्धा एक अकर्मी आहेत. आता इकडे विकर्मी लोक आहेत, त्यांच्याबद्दल सांगितलंय, ते वेदांचे पालन करत नाही. मग त्याच्यामुळे सर्वात मोठा धोका त्यांना असतो काय, की खालच्या प्रजातींमध्ये पतन होण्याचा धोका. म्हणजे त्यांचा पुढचा जन्म पशु योनी, वृक्ष योनी याच्यामध्ये असतो. साधू संतांना हे अमान्य आहे. आणि ते साधू संत काय करतात, ते नेहमी कृष्णाच्या सेवेमध्ये संलग्न असतात, ते भक्ती करतात. मानवी जीवनाच्या मूळ उद्देशाचा पराभव होतो जेव्हा आपण विकर्मी होतो तेव्हा. आणि अकर्मी जे कर्मी असतात म्हणजे कर्मकांड, वेदांमध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याचं पालन करतात, चांगले कर्म करतात, मग त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. पण परत त्यांना मृत्यू लोकात यावं लागतं. पण जे अकर्मी असतात ते फक्त कृष्णासाठी कर्म करतात, ते कृष्णाची भक्ती करतात. त्याच्यामुळे त्यांना पुनर्जन्म नसतो, ते परत कृष्णाकडे जातात. हरे कृष्ण. आता हे सगळं ज्ञान जे आहे, आता अर्जुनाला प्रश्न पडतो की कोण मला गाईड करेल, हे ज्ञान मी कसं मिळवू, कोण मला सांगेल काय बरोबर आहे काय चूक आहे, संकटात असताना मार्गदर्शन कोण करेल. मग त्याचं हे उत्तर आहे कुमुद माताजी. येस. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न करा. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. म्हणजे इकडे आपल्याला कृष्ण स्वतः याचं उदाहरण मांडून दाखवतोय. मी सुद्धा गुरूंकडे गेलो, हे त्याचे गुरु सांदीपनी, आणि त्यांनी गुरूंकडे जाऊन गुरूंची सेवा केली. मग कृष्ण सांगतो, जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल, तुमच्यामध्ये नम्रपणा हवा, चॅलेंजिंग स्वभाव नाही. तुम्ही प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडे जाशील. प्रभुपाद लिहितात, बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर, त्यांच्याकडे जा, नम्रपणाने प्रश्न विचारा आणि मुख्य म्हणजे सेवा करा. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांची सेवा कराल ते तुम्हाला ज्ञान प्रदान करतील. म्हणजे भक्तीमध्ये आपण कोणाच्या शरण गेलं पाहिजे, कोणाच्या कडे गेलं पाहिजे,
ज्यांनी कृष्णाला जाणलेलं आहे, जे कृष्णाचे भक्त आहेत, अशाच गुरूंकडे आपण गेलो तर आपली प्रगती होईल. तर आता हा आपला अध्याय झालाच मोठा होता. तर आज आपण काय काय शिकलो, थोडा भगवद्गीतेचा इतिहास आपल्याला कृष्णाने अर्जुनाला सांगितला. मग कृष्णाने सांगितलं वर्णाश्रमाची त्यांनी स्थापना का केली. मग थोडस कर्माचे प्रकार आपल्याला सांगितले. मग कृष्णाने सांगितलंय की त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. हा श्लोक घेतलेला नाही, पण त्याबद्दल थोडस उद्या मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगेन, पण प्रत्येक श्लोक घेणं शक्य झालेलं नाहीये. पारंपरिक ज्ञान, मग हे आपल्याला कसं मिळू शकेल गुरूंकडून. फक्त त्याच परंपरेत जाऊन, 4 परंपरा मी सांगितल्या, या परंपरेतच तुम्ही गेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला ज्ञान हवं असेल तर तत्विधी प्रणिपातेन, नम्रपणे प्रश्न विचारा आणि सेवा करा. मग हे, आणि कोणाची सेवा करा, ज्यांनी कृष्ण तत्वाला जाणलेलं आहे, जो कृष्णाचा शुद्ध भक्त आहे, असाच गुरु तुमचं मार्गदर्शन करू शकेल. तर आता आज आपला अध्याय संपलाय. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तर मी प्रश्न घेते. आज पण जरा उशीर झालाय, रोज एक 10 मिनिटं उशीर होतोय. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? रती मंजरी माताजी, विल यू सिंग गीता महात्म्य? हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा. Yes, Mataji. I will put spotlight on you. It's okay, Mataji. You are there. I'll be in the small screen. No. You please. Hare Krishna. Yes. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Gita Mahatmya by Adi Shankaracharya. Gita Shastramidam Punyam Ya Patet Prayata Puman विष्णु पदम वाप्नोति भया शोकादिवर्जितः. गीता ध्यानाय शीलस्य प्राणायाम परस्य च नैव शान्तिः पापानि पूर्वजन्म कृतानि च. मलिने मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृत् गीताम्बसी स्नानं संसारमलनाशनम्. गीता सुगीता कर्तव्य किमने शास्त्र विस्तरेः. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिश्रिता. भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद् विनिश्रितं. गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतम् एको देवो देवकी पुत्र एव. एको मन्त्रस्य तस्य नामानि यानि कर्मापि एकं तस्य देवस्य सेवा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Thank you, Mataji. Hare Krishna. Thank you so much. Thank You you. sang so well. Thank you, Mataji. Hare Krishna. You had to wait. Okay, so now I'll stop recording.